Name of chapter is Structure of Atoms and Nuclei. Structure of Atoms and Nuclei या चॅप्टर मध्ये आपण ॲटमचं स्ट्रक्चर आणि सोबतच न्यूक्लियाय म्हणजेच न्यूक्लियस मध्ये असणारे जे पार्टिकल्स आहेत त्यांचं स्ट्रक्चर या ठिकाणी शिकणार आहोत. तर सुरुवातीला दिला आहे कॅन यू रिकॉल. कॅन यू रिकॉल मध्ये आपल्याला दिला आहे व्हॉट इज डाल्टन्स ॲटॉमिक मॉडेल. डाल्टनचा ॲटॉमिक मॉडेल काय आहे. What are atoms made of? Atoms कशाचे बनलेले असतात. What is wave particle duality? Wave particle duality काय आहे. What are matter waves? Matter waves काय असतात. तर हे जे कन्सेप्ट आहेत हे आपण डाल्टन्स ॲटॉमिक मॉडेल आपण 10वी किंवा 9वी मध्ये शिकलेले आहात. त्यामध्ये ॲटम कशाचा बनला असतो, कशा प्रकारची त्याची थेअरी आहे, त्यातले पार्टिकल्स कोणते कोणते आहेत ते आपण पाहिलेलं होतं. ॲटम कशाचा बनलेला आहे हे सुद्धा आपल्याला माहित आहे. आणि वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी जो मागचा ड्युअल नेचर ऑफ मॅटर अँड रेडिएशन आहे त्यामध्ये आपण पाहिलेला आहे वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी. तर व्हॉट आर मॅटर वेव्स हे आपण आता पुढल्या याच्यामध्ये पाहू. मॅटर वेव्स काय असतात आणि मागच्या याच्यामध्ये पण आपण थोडीफार त्याची संकल्पना घेतलेली आहे. इंट्रोडक्शन. ग्रीक फिलॉसॉफर्स ल्युसिपस -370 BC and Democritus 460 to 370 BC बिफोर क्राइस्ट. येशू ख्रिस्ताच्या पूर्वी हे जे दोन फिलॉसॉफर्स होते, एक होता ल्युसिपस आणि दुसरे होते डेमोक्रिटस. तर दे वेअर फर्स्ट सायंटिस्ट टू प्रपोज इन 5th century BC. तर 5th century मध्ये त्यांनी त्या ठिकाणी त्यांची थेअरी जी आहे ती प्रपोज केली की that matter is made of indivisible parts called atom. तर मॅटर जो असतो, मॅटर म्हणजे आपले जे आहे सॉलिड, लिक्विड, गॅस हे प्रत्येकच मॅटर इज मेड ऑफ इनडिव्हिजिबल पार्टिकल, ज्याचा आपण पुन्हा आणखी डिव्हिजन करू शकत नाही अशा पार्ट्सचा तो बनलेला असतो आणि त्या पार्ट्सला त्यांनी नाव दिलं ॲटम्स. 1766 मध्ये 1766 to 1844 त्यानंतर आहे डाल्टन. डाल्टन त्याचा कार्यकाळ जो आहे तो आहे 1766 to 1844. त्यानंतर आहे डाल्टन. डाल्टन 1766 to 1844 gave his atomic theory. त्यांनी आपली एक ॲटॉमिक थेअरी दिली आणि ती कोणत्या तर इन अर्ली 19th century 19th century मध्ये त्यांनी आपली एक थेअरी दिली. अकॉर्डिंग टू हिज थेअरी, त्यांच्या थेअरी नुसार, तर त्यांच्या थेअरी नुसार मॅटर इज मेड अप ऑफ इनडिस्ट्रक्टिबल पार्टिकल. मॅटर जो असतो तो इनडिस्ट्रक्टिबल पार्टिकलचा बनला असतो, म्हणजे आपण त्याला डिस्ट्रक्ट करू शकत नाही, त्याला आपण नष्ट करू शकत नाही अशा पार्टिकलचा तो बनला आहे, इनडिस्ट्रक्टिबल पार्टिकलचा बनला आहे. सेकंड पॉइंट त्यांनी सांगितला ॲटम्स ऑफ गिवन एलिमेंट आर आयडेंटिकल. म्हणजे एखादा एलिमेंट असेल तर त्याचे ॲटम जे असतात आयडेंटिकल असतात. फॉर एक्झाम्पल हायड्रोजनचा जर ॲटम असेल तर तो हायड्रोजनच्या ॲटम सारखाच असतो. जर समजा तो त्या ठिकाणी हेलियम असेल तर हेलियमचा ॲटम वेगळा, हायड्रोजनचा ॲटम वेगळा. हेलियम आणि हायड्रोजनचे ॲटम सारखे राहणार नाही, पण एक हायड्रोजनचा ॲटम दुसऱ्या हायड्रोजनच्या ॲटम सारखाच असतो. एक हेलियमचा ॲटम दुसऱ्या हेलियमच्या ॲटम सारखाच असतो. थर्ड पॉइंट, ॲटम्स कॅन कंबाईन विथ अदर ॲटम्स टू फॉर्म न्यू सबस्टन्स. तर एक ॲटम दुसऱ्या ॲटम सोबत कंबाईन होऊ शकतो आणि कशासाठी तर टू फॉर्म न्यू सबस्टन्स, नवीन सबस्टन्स बनण्यासाठी, नवीन सबस्टन्स बनण्यासाठी. फॉर एक्झाम्पल आपल्याला माहित आहे की सोडियमचा एक ॲटम आणि क्लोरीनचा एक ॲटम, सोडियम आणि क्लोरीन असे दोन वेगवेगळे ॲटम घेतले त्यांच्यापासून आपल्याला एक नवीन सबस्टन्स बनतो आणि त्याला आपण म्हणतो सोडियम क्लोराईड. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी काय झाला आहे, याच्यामध्ये ॲटम कंबाईन झाले आहे आणि नवीन सबस्टन्स तयार झालेला आहे. आणखी दुसरं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन. तर हायड्रोजनचा एक ॲटम आणि ऑक्सिजनचा एक ॲटम. तर हे हायड्रोजन आणि हायड्रोजनचे ॲटम आणि ऑक्सिजनचे ॲटम हे जेव्हा कंबाईन होतील त्यावेळेस त्यांच्यापासून एक नवीन सबस्टन्स तयार होईल आणि त्याला आपण
H2O म्हणजेच वॉटर असं म्हणतो. that atoms were indestructible. ॲटम कसे होते तर इनडिस्ट्रक्टिबल होते, म्हणजे ते नष्ट होऊ शकत नाही अशा प्रकारचे होते. वॉज शोन टू बी रॉंग. तर हे जे आहे ते त्या ठिकाणी त्याला आपण डिस्ट्रक्ट करू शकत नाही, हे रॉंग केलं कुणी तर बाय द एक्सपेरिमेंट्स ऑफ जे थॉम्सन. तर जे थॉम्सन यांनी जे एक्सपेरिमेंट केलं त्यांच्यावरून त्यांनी सांगितलं की ॲटमला आपण डिस्ट्रक्ट सुद्धा करू शकतो, ॲटमचे आपण वेगवेगळे तुकडे सुद्धा करू शकतो. हु डिस्कवर्ड, ज्यांनी डिस्कवर केलं इलेक्ट्रॉन्स इन 1887. तर हा प्रश्न जो आहे हा आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये पण विचारू शकतात. इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? तर लक्षात ठेवायचं, इलेक्ट्रॉनचा शोध जो आहे तो जे थॉम्सन यांनी 1887 मध्ये लावलेला आहे. तर त्यांनी ते प्रूव्ह केलं की ॲटमला सुद्धा आपण डिस्ट्रक्ट करू शकतो, त्याचे आपण वेगवेगळे तुकडे सुद्धा करू शकतो. ही देन प्रोसिडेड टू गिव्ह हिज ॲटॉमिक मॉडेल. त्यांनी त्याच्यानंतर आपला एक ॲटॉमिक मॉडेल दिला. त्यांनी ज्याच्यामध्ये which had some deficiencies, त्याच्यामध्ये सुद्धा काही कमतरता होत्या. डेफिशियन्सी म्हणजे कमतरता, तर त्याच्यामध्ये सुद्धा काही कमतरता होत्या. आणि was later improved upon by अर्नेस्ट रुदरफोर्ड. तर अर्न्स्ट रुदरफोर्ड आहे, अर्न्स्ट रुदरफोर्ड यांनी सुद्धा त्याच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट केली. तर आणि सोबतच आणखी कोण होतं तर आणखी सोबत होतं नील्स बोहर. तर नील्स बोहर आणि अर्न्स्ट रुदरफोर्ड यांनी जे थॉम्सन यांचे जे काही ॲटॉमिक मॉडेल होता यांच्या ॲटॉमिक मॉडेल मध्ये थोडं इम्प्रूव्हमेंट केलं. वी विल डिस्कस दीज डिफरंट मॉडेल्स इन धिस चॅप्टर. तर या चॅप्टर मध्ये आपण असे हे वेगवेगळे मॉडेल्स शिकणार आहोत. यू हॅव ऑलरेडी स्टडीड अबाउट atoms and nuclei in 11th standard in chemistry. तर 11 सायन्स म्हणजे 11वी सायन्सच्या केमिस्ट्रीमध्ये तुम्ही हा ॲटम, त्याच्याबद्दल त्याचं न्यूक्लियस, त्याच्याबद्दल स्टडी केलेला आहे. म्हणजे जवळपास तुम्हाला हा भाग थोडाफार फॅमिलियर वाटेल आणि तुम्हाला सोपा सुद्धा जाईल. 11वी केमिस्ट्रीमध्ये, 11व्या वर्गात केमिस्ट्रीमध्ये हा पार्ट आहेच, ऑलरेडी स्टडी केलेला आहे. This chapter will enable you to consolidate your concepts in this subject. तर या विषयाबद्दल तुम्हाला जास्त तुमचं नॉलेज जे आहे ते परफेक्ट होण्यासाठी, त्याच्यावर तुमचं प्रत्याभरण होण्यासाठी, तुमचं नॉलेज पक्क होण्यासाठी या ठिकाणी ह्या चॅप्टर मध्ये आपण माहिती शिकणार आहोत. वी विल लर्न दॅट, आपण शिकणार आहोत की an atom contains a tiny nucleus. तर ॲटम जो असतो कशाचा बनला असतो, एका टायनी न्यूक्लियसचा बनला असतो. whose size, ज्याचा साईज जो आहे म्हणजे त्याचं रेडियस is about 1 lakh times smaller than the size of the atom. तर न्यूक्लियसचा जो साईज आहे तो ॲटमच्या साईज पेक्षा, लक्षात घ्या, न्यूक्लियसचा जो साईज आहे, न्यूक्लियसचा साईज हा ॲटमच्या साईज पेक्षा 1 लाख पट कमी असतो. 1 लाख टाइम. म्हणजे याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो की फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एखादा फुटबॉलचं ग्राउंड आहे. तर फुटबॉलच्या एका मोठ्या ग्राउंड मध्ये जर आपण फुटबॉल ठेवला तर फुटबॉलचा जो साईज असतो ना, तितक्या साईजचा तो ॲटम राहतो. आणि फुटबॉलचा जो मोठा ग्राउंड आहे त्या ग्राउंडच्या आकाराचा, त्या तेवढ्या साईजचा तो ॲटम राहतो. मग अशा प्रकारे आपल्याला समजते. आता ग्राउंड जर म्हटलं तर किती मोठं असते आणि फुटबॉल किती छोटा असतो, म्हणजे याचा अर्थ ॲटम खूप मोठा पण न्यूक्लियस मात्र खूपच छोटं, साईज मध्ये खूप छोटं असते. द न्यूक्लियस कंटेन्स ऑल द पॉझिटिव्ह चार्ज ऑफ द ॲटम अँड आल्सो 99.9% ऑफ इट्स मास. तर हे जे न्यूक्लियस आहे ह्या न्यूक्लियस मध्ये सर्व पॉझिटिव्ह चार्ज राहते. न्यूक्लियसच्या आतमध्ये पूर्णचा पूर्ण पॉझिटिव्ह चार्ज राहतो. पॉझिटिव्ह चार्ज हा न्यूक्लियस मध्येच राहतो, ते सुद्धा आपण म्हणजे पाहिलेलंच असेल. तर न्यूक्लियसच्या आतमध्ये पूर्णचा पूर्ण चार्ज राहतो आणि सोबतच 99.9% ऑफ इट्स मास तो सुद्धा त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये राहतो. कारण न्यूक्लियसच्या आतमध्ये पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स वगैरे असतात. तर त्याच्यामुळे सर्व, आणि प्रोटॉन हा हेवी असतो ऍज कम्पेअर्ड टू इलेक्ट्रॉन. त्यामुळे 99.9% मास जे आहे ते ॲटमचं कुठे असते तर न्यूक्लियसच्या आतमध्ये असते. 99.9% मास. इन धिस चॅप्टर, या चॅप्टर मध्ये वी विल आल्सो स्टडी प्रॉपर्टीज ऑफ द न्यूक्लियस. तर या चॅप्टर मध्ये आपण
न्यूक्लियसच्या प्रॉपर्टी शिकणार आहोत. द फोर्सेस दॅट कीप इट इंटॅक्ट, आणि जे फोर्सेस आहेत ज्याच्यामुळे तो ॲटम इंटॅक्ट राहतो म्हणजे तुटत नाही, तो स्टेबल राहतो, तर त्या प्रकारचे जे काही फोर्सेस असतील तर ते फोर्सेस सुद्धा आपण या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. इट्स रेडिओ ऍक्टिव्ह डीके, त्याचा रेडिओ ऍक्टिव्ह डीके म्हणजे जे हेवी एलिमेंट्स असतात, जसं युरेनियम सारखे जे एलिमेंट्स आहेत तर त्यांचा डीके कसा होतो, ते नष्ट कसे होतात ते सुद्धा आपण पाहणार आहोत. अँड अबाउट द एनर्जी दॅट कॅन बी ऑब्टेन फ्रॉम इट, आणि त्यांच्यापासून आपल्याला एनर्जी कशी काय मिळू शकते ते सुद्धा आपण या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत.